नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा खुलासा होताना पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे कला आणि अद्वैत दोघंही आता सोहमच्या लग्नाचा रुखवत बनवत असतात आणि तो रुखवत बनवताना एक मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे त्या दोघांची ही बोटं त्या डिंकामुळे चिकटून बसणार आहेत। आणि जेव्हा दोघंही बाथरूममध्ये ती बोटं जी आहेत ती धुत असतात, सेपरेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा मात्र आता तिथे सरोज येणार आहे आणि आल्या आल्या विचारणार आहे की तुम्ही काय करताय। सरोजला मात्र खूपच त्या गोष्टी खटकणार आहेत, सरोजला राग येणार आहे। त्यानंतर सरोज त्या दोघांना किचनमध्ये घेऊन गेलेली आहे, तिथे पाणी गरम केलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये हात बुडवून ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर दोघांची बोटं त्या डिंकापासून वेगळी झालेली असतात। अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा सरोज ही आता कलाच्या समोर जाते आणि कलाला विचारू लागते, कलाला म्हणत असते तू डिंक लाव काही लाव, पण तुमच्या दोघांना मी कधीच असं एकत्र येऊ देणार नाही। तेव्हा मात्र कलानेही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कसं आहे माहिती आहे का सरोज मॅडम, हा डिंक सुटला मान्य आहे मला, पण नात्याचा जो डिंक आहे तो कधीच सुटणार नाही, एवढं लक्षात ठेवा, हे सगळं सांगितलेलं आहे। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे सरोजचा कलाने चांगलाच माज उतरवलेला आहे। त्यासोबतच सोहम आणि त्याचबरोबर काजल यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी एकमेकांसमोर मान्य केलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। कला इकडे काम करत बसलेली असते आणि कला लिस्ट बनवत असते, नक्की कामांची यादी काय करायची आहे, उद्या मेहंदीचं फंक्शन आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि कला ही सगळी कामं करत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं जेव्हा कलाची ही सर्व कामं चाललेली असतात आणि तेव्हा अद्वैत तिथे येतो। कलाने लिस्ट बनवलेली असते, अगदी मेहंदीच्या कार्यक्रमापासून नक्की काय काय करायचं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी कलाने ठरवलेल्या असतात आणि तेवढ्यातच अद्वैत तिथं आलेला असतो। अद्वैत म्हणत असतो चला आता मी एक्सेल बनवायला घेतो। अद्वैतचं सगळं काम कसं असतं, ऑनलाईन असतं, म्हणजे तो डिजिटल मीडियाचा वापर करत असतो आणि कला मात्र अगदी तिने तिच्या पद्धतीने काम करत असते। तेव्हा मात्र कला म्हणत असते म्हणजे एक्सेल म्हणजे काय, तेव्हा अद्वैत म्हणतो काय नाही, कामाची लिस्ट बनवायला घेतोय ना, नियोजन कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं कामं केली पाहिजे त्याची लिस्ट बनवायला घेत आहे, असं अद्वैत सांगत असतो। तेव्हा कला म्हणत असते लिस्ट का, बनवून झाले बघ, तुझ्या डोक्यात विचार येण्याआधी माझी लिस्ट तयार झालेली आहे, असं म्हणत अद्वैत कॉम्प्युटरच्या पुढे बसलेला असतो। कला तिथं जाते आणि अद्वैतच्या हातामध्ये बनवलेली लिस्ट देते। तेव्हा कला म्हणते बघितलं का चांदेकर, कशी आपल्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, असं म्हणत कला अद्वैतला बोलू लागते। अद्वैतला म्हणत असते बघ कशा पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच अद्वैतला तिने सांगत असते की मी अशा पद्धतीनं लिस्ट केलेली आहे आणि तुला मी सांगितलं होतं ना आपल्यामध्ये बघ ही सिमिलॅरिटी आहे, असं म्हणत अद्वैतला ती बोलत असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अद्वैत तर डोक्याला हात लावून बसलेला असतो। अद्वैत म्हणत असतो काय करायचं, कुठल्याही गोष्टीमध्ये ही सिमिलॅरिटी काढत असते। तेव्हा कला म्हणते की मी आता लिहून ठेवणार आहे, तुला मी सांगितलं होतं ना चांदेकर की आपला सिमिलॅरिटीचा बोर्ड आहे ना तो भरणार आहे आणि मी तुला दाखवून देईल, तू जे मला चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज मी पूर्ण करून तुला दाखवून देईल, असं कला अद्वैतला म्हणत असते। अद्वैत मात्र तिच्याकडे पाहत असतो, लिस्ट बनवता बनवता उठतो, कारण कलाने तर सगळी लिस्ट बनवलेली असते, अगदी सगळी लिस्ट तयार असते। आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की काय चाललंय तुझं, काही झालं तरी सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी। तेव्हा कला म्हणत असते की आता मला सांग, तू भिन्नतेचे मुद्दे लिहित होता तेव्हा मी कधी म्हणलं का तुला, कारण एकतर गोष्ट मलाही तर पटत नाहीये की दोघांमधल्या सिमिलॅरिटी शोधायच्या आहेत, दोघांमधली भिन्नता शोधायची आहे, तर दोघांनी मिळून शोधल्या पाहिजेत ना। म्हणजे कलाने फक्त सिमिलॅरिटी शोधायचं आणि इकडे अद्वैतनं फक्त भिन्नतेचे मुद्दे शोधायचे आणि ते लिहायचे, हे चाललेलं असतं। आणि मग अद्वैत कलाला मार्कर देत नसतो, तिला बोर्डवरती लिहायचं असतं आणि तो काही तिला तो मार्कर देत नसतो। तेव्हा कला म्हणत असते चांदेकर असं करू नको, मी काय सांगते लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत कला त्याला बोलत असते, परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो। तो तिथून पळत असतो आणि तिला मार्कर देत नसतो। तो म्हणत असतो की एक गोष्ट कर, कसं आहे माहिती आहे का, नुसती लिस्ट पूर्ण करून उपयोग नाही, तर मला असं वाटतंय की ही लिस्ट इम्प्लिमेंट झाली पाहिजे, जेव्हा ही कामं तुझ्याकडून पूर्ण होतील तेव्हा मी स्वतः लिहील, असं तो बोलतो। तेव्हा त्याला म्हणते काय तू बोलतोयस आणि तुझ्याकडून मी अपेक्षा करू या गोष्टींची, मला ना खरंच वाटत नाहीये, असं कलाचं म्हणणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो चल तुला मी चहा बिस्किट देईल, हे जर तू पूर्ण केलं ना चॅलेंज तर मी तुला चहा बिस्किट देईल. हे सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला बोलत असते आणि अद्वैतचे मात्र नखरे वाढतच चाललेले असतात. अद्वैत मात्र अगदी शांतपणे ह्या सर्व गोष्टी बोलत असतो आणि कला जी आहे ती अद्वैतला उस्कवत असते, त्याला म्हणत असते काहीही झालं तरीही मला कळलेलं आहे की नक्की तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते बघ चेहरा बघ चेहरा. तेव्हा चांदेकर म्हणतो की हो मी खरं सांगत आहे तुला, मी म्हटलंय ते अगदी खरं आहे, मी करून दाखवेल तुला, अजिबात काळजी करू नकोस. असं अद्वैत तिला सांगत असतो. मी तुला म्हटलंय ना मी स्वतः सिमिलॅरिटी लिहील आणि दिलेला शब्द हा चांदेकर कधीही मोडत नाही, एवढं लक्षात ठेव, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते बाप रे, हा चांदेकर जरा जास्तच बोलत आहे. हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा अद्वैतला ती मोबाईलमधला त्याचा फोटो दाखवते, म्हणजे त्याचं तोंड दाखवते. तोंड बघ आरशात आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीनं तिनं केलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो मी सांगितलंय ना मी स्वतः लिहिल सिमिलॅरिटीचा मुद्दा, असं अद्वैतनं तिला स्पष्ट केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत ह्या सर्व गोष्टी बोलत असतो आणि कला म्हणत असते ठीक आहे, काहीच हरकत नाहीये. हे सगळं त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत आणि कला या दोघांनीही एकमेकांना आता चॅलेंज दिलेलं असतं की हे सगळं पूर्ण करायचं आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं पूर्ण करायचं हा मोठा टास्क आता इकडे कलाच्या समोर असतो. त्यानंतर काजल तिची बॅग घेते आणि बॅग घेऊन रूममध्ये येते, ज्या रूममध्ये सोहमच्या लग्नाचं साहित्य ठेवलेलं असतं. म्हणजे आता एवढं चांदेकर मेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये पाहुण्यांसाठी एक रूम नाही आहे, कारण ज्या रूममध्ये लग्नाचा पसारा ठेवलेला आहे त्या रूममध्ये काजलला राहायला दिलेला आहे. कला पण अशी कशी वेड्यावाने विचार करते की आपली बहीण आलेली आहे, जेवढ्या हक्काने आपण तिला आणलेलं आहे तेवढ्या हक्काने तिच्या राहण्याची सोय व्यवस्थित केली पाहिजे, एवढंही कलाच्या डोक्यात आलेलं नाही. बिचारी काजल त्या रूममध्ये येते आणि जे लग्नाचं साहित्य आहे ती पाहते, तिला तिथं पाय ठेवायलाही जागा नसते, इतका पसारा त्या रूममध्ये मांडलेला असतो. आणि काजल मात्र तिथं आलेली असते आणि तिच्या समोर येते ती म्हणजे सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची पत्रिका. बिचारीला खूप वाईट वाटत असतं, कारण तिला कळतच नसतं. ती म्हणत असते एकतर मी कधी प्रेमात पडणार नाही असं ठरवलं होतं आणि हे सगळं काय झालेलं आहे, आता मी प्रेमात पडलेली आहे आणि माझं प्रेम मला मिळत नाही, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तिला खूपच टेन्शन आलेलं असतं, तिला खूप रडू येत असतं आणि मग ती आरशाच्या तिथं जाते तर तिथे मंडोळ्या ठेवलेल्या असतात आणि त्या मंडोळ्या ती हातात पकडते आणि स्वतःच्या कपाळावरती लावू लागते. म्हणजे ह्या मंडोळ्या खरं तर तिच्या लग्नाच्या असायला हव्या होत्या असं तिला वाटत असतं. आणि अगदी त्याच पद्धतीने तिने त्या मंडोळ्या पकडलेल्या असतात आणि त्या मंडोळ्या ज्या आहेत त्या तिने स्वतःच्या कपाळावरती लावलेल्या असतात. तेवढ्यातच सोहम तिथे येतो आणि सोहमने तिला जी प्रेमाची कबुली दिलेली असते ती तिला आठवत असतं. सोहम तिथे येतो आणि सोहम स्वतःच्या हाताने त्या मंडोळ्या काजलच्या डोक्यावरती बांधत आहे आणि इकडे सोहमने पण मंडोळ्या बांधलेल्या आहेत आणि सोहम तिला म्हणत आहे की गुंडेश्वर चला मुहूर्ताची वेळ जवळ येते. तेव्हा काजल इकडे सोहमला म्हणत असते मला काहीतरी तुला सांगायचंय. सोहम म्हणतो मला माहिती आहे तुला मला काय सांगायचं आहे ते, कारण तू मला हेच सांगणार आहेस की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, तू मला आय लव्ह यू म्हणणार आहे. हे सगळं सोहम काजलला बोलत असतो. म्हणजे सोहमने काजलच्या मनातलं ओळखलेलं आहे. काजलला एवढा त्रास होत असतो आणि काजलला इतकं बरं वाटतं की सोहमने तिला आता जवळ घेतलेलं आहे, सोहमने तिचं प्रेम जाणलेलं आहे, त्याला कळलेलं आहे की नक्की तिच्या मनात आता काय चालू आहे. ह्या सर्व गोष्टी समोर आलेल्या असतात. काजल सोहमकडे फिरते आणि त्याला म्हणू लागते खरंच तुला कळलंय मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा सोहम म्हणतो की हो मला कळलेलं आहे. आणि असं म्हणत सोहम तिला जवळ घेतो आणि म्हणतो चला गुंडेश्वर मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे, मुहूर्त चुकवून चालणार नाही, सगळेजण वाट बघत आहेत. आणि त्या क्षणी काजल ही सोहमला मिठी मारते आणि अक्षरशः ढसाढसा रडत असते. तिला आता खूप छान वाटलेलं असतं, फायनली तिचं प्रेम तिला मिळणार असतं, या गोष्टीची जाणीव तिला झालेली असते. आणि सोहम म्हणत असतो की चल चल लवकर असं म्हणत तो तिला घेऊन चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र काजललाही छान वाटत आहे, तिच्या चेहऱ्यावरती एक आनंद तो आपल्याला पाहायला मिळत आहे. काजल मात्र सोहमकडे पाहत असते आणि पुन्हा ती आरशात पाहते तर तिच्या समोर येतं ते भयानक असं दृश्य, कारण तिला झालेला तो भास असतो आणि तिला जो भास झालेला असतो त्यामुळे हे सगळं घडलेलं असतं.
आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे रजनी. रजनी तिथे येते आणि म्हणते, काजल अगं काय झालं? काजलला म्हणत असते की काळजी करू नको, मला ना खरंच वाईट वाटते की तुला असं पसाऱ्यामध्ये इथं राहावं लागत आहे. माझ्या ना डोक्यातही विचार नव्हता, पण काय करू ना गं, हे सगळं असं झालंय, मला ना कळतच नाही आहे. पण काजल एक बोलू का? मला एक तुला सांगायचं आहे, ते म्हणजे की काहीही झालं तरीही तू कसलीही शंका मनात बाळगू नकोस आणि कुठलाही विचार करू नकोस. कारण आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे इथं तुझी आई जशी तिकडं आहे ना, तशी मी पण इथं तुझ्यासाठी आहे. तुला काहीही वाटलं तरीही बिनधास्त मला सांग आणि माझ्याशी बोल. आणि मग ती बोलत असते आणि त्यासोबतच तिला सांगत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की काजल, मला ना एक विचारायचं आहे, तुमच्या मुलांचं ना मला कळतच नाही आहे की तुम्ही असे कसे आहात. मला लक्षातच येत नाही आहे की तुमच्या डोक्यात असे विचार कसे येऊ शकतात. हे सगळं ती बोलत असते आणि ती म्हणत असते की मला ना असं वाटायचं की तू आणि सोहम तुम्ही दोघं एकत्र असाल, तुमच्या दोघांचं लग्न होईल. कसं या घरात जेव्हापासून कला आली ना, तेव्हापासून मी कलाला आपलंसं गेलेलं आहे. कला खरंच गुणी आहे आणि तशीच तूही गुणी आहे. मला सून म्हणून तू आवडली असतीस, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, हे रजनी बोलत असते. आणि त्यावेळेसच कला तिथे येते आणि कला त्या दोघींकडे पाहत असते आणि म्हणत असते, रजनी मॅडम तुम्ही पण इथे आहात का? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा कला म्हणत असते की गुंड्या काय करतोय ना ते बघायला मी आले होते. हे सगळं कलाचं बोलणं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की इतर कोण असतं तर मी नसते बोलले, पण आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोललेली आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. त्यानंतर कला त्याचबरोबर रजनी आणि काजल बोलत असतात. रजनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी कोणताही प्रॉब्लेम आला तर मला बोल, माझ्याशी बोल. हे सगळं रजनी तिला सांगत असते. आणि तेव्हा काजल म्हणत असते की हो. काजलने आता या गोष्टी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली असते. काजलच्या डोक्यात एकच चालू असतं, आता सोहमचं लग्न होणार आहे. रजनीने तिच्या मनातली गोष्ट बोलून दाखवलेली असते आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं की मला तू पसंत होती मुलगी म्हणून. आणि पुन्हा काजलला म्हणते की कसं आहे, तू आहेस ना म्हणून बोलले गं, दुसरं कोणी असतं तर माझ्यात तेवढं धाडस नसतं झालं. कारण रजनीचा तो स्वभाव नाही आहे, रजनी प्रेमानेच वागत असते. तेव्हा ती म्हणत असते, कला तर मला आधीपासूनच आवडते आणि तू तर कलाची सावलीच आहे, अगदी कलासारखीच आहे, त्यामुळं तुझ्याबद्दलही मला कधीच काही प्रॉब्लेम नव्हता, असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की हो रजनी मॅडम. त्यानंतर काजलला दोघीही सांगतात, काही लागलं तर सांग, असं म्हणत दोघीही सांगून आता तिथून जाऊ लागतात. तेव्हा रजनी म्हणत असते की कला चल स्वयंपाकाचं बघायचं आहे, असं म्हणत कलाला घेऊन आता रजनी निघालेली असते. त्यासोबतच इकडे काजल विचार करत असते. काजलच्या डोक्यात एकच सुरू असतं की हे सगळं काय होतंय. कारण तिला आता कळलेलं आहे की रजनी मॅडमना पण ती आवडलेली आहे, म्हणजे रजनीलाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. खरं तर जेव्हा सोहम प्रेमाची कबुली देणार होता, सांगणार होता, काजलच्या समोर सांगणार होता, तेव्हा मात्र इकडे काजलला असं वाटलेलं होतं आणि रजनीलाही असं वाटलेलं होतं की सोहम हा काजल आणि तिच्या नात्याबद्दल बोलणार आहे. त्यानंतर रजनी विचारते की काजल, तू आणि सोहम खूप चांगले मित्र आहात ना, मी तुला एक विचारू का, कशी आहे अनामिका? म्हणजे आहे ती खूप गोड आहे, बाकी मला माहीत नाही आहे, मला थोडंसं टेन्शन येतं, मी आता सासू होणार आहे ना त्या गोष्टींचं, त्यामुळे मला कळत नाही आहे की नक्की काय आहे ते. आणि मग त्या दोघीजणी तिथून जाऊ लागतात. इकडे आता संगीता विचार करत असते, काजल बिचारी कशी असेल, काजलच्या डोक्यात काय चाललेलं असेल, हे सगळे विचार संगीताच्या डोक्यात चाललेले असतात. दिनकर तिथे आलेले असतात आणि मग ते म्हणत असतात की संगे अगं पाणी घे गं. तेव्हा संगीता तिच्याच विचारत असते. तेव्हा दिनकर तिला विचारतात की काय झालंय. तेव्हा संगीता म्हणते की अहो मला काजूची खूप आठवण येते. तेवढ्यातच काजलचा फोन यायला लागलेला असतो आणि मग काजलचा फोन आलेला असतो. काजल रडत असते. संगीता तिला समजवू लागते, अगं काजू काय झालंय, का रडतेस तू, असं म्हणत ती तिला समजवत असते. आणि तेव्हा मात्र संगीता तिला समजवते, तुझ्या मनाची अवस्था मला माहिती आहे, तुझ्या मनात काय चालू आहे तेही मला कळतंय, खरंच तू समजून घे, थोडं शांत राहा, सबुरीने घे, सगळं नीट होईल, असं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे दिनकरराव मात्र तिला समजवतात की काजूबाळा काळजी करू नकोस, आम्ही येतोय ना तिकडे, होईल सगळं व्यवस्थित. पण इथे काजू ज्या परिस्थितीत राहत असते त्यामुळे तिला जास्तच रडू येत असतं, तिला खूपच वाईट वाटत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे रोहिणी आणि राहुल यांच्यामध्ये एक वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो. त्यांच्या डोक्यामध्ये वेगळीच चक्र फिरत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चाललेली असते, ती म्हणजे अद्वैतचे डिवोर्स पेपर. काही झालं तरी एकदा अद्वैतच्या त्या डिवोर्स पेपरवरती सह्या झाल्या की सगळ्या गोष्टी पुढच्या आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, एवढंच रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
आणि रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही. एकदा का अद्वैतचे त्या डिवोर्स पेपरवरती साईन झाले की मग मात्र गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ती बोलत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते की मी म्हटलं होतं ना, हा इथे नक्की गेमच खेळत बसला असणार आहे. हे मला माहिती होतं आणि तसंच झालेलं आहे आणि हे सगळं घडत आहे. तेव्हा तो म्हणतो की मामा तशी काळजी करू नकोस, तू सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, अगदी व्यवस्थित पद्धतीनं केलेलं आहे, त्यामुळं तू टेन्शन घेऊ नकोस असं तो सांगत असतो. मी ते पेपर बनवून आणायला सांगितलेले आहेत, त्यामुळं काळजी करायची काहीही गरज नाही, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ती वैतागलेली असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा रोहिणीला राग आलेला असतो आणि रोहिणी म्हणत असते की मी आता तुझं ऐकून घेणार नाही. आणि रोहिणी त्याला विचारत असते की तू काय ठरवलेलं आहे, नक्की कशा पद्धतीनं तू बोलत आहे, हे सगळं त्याला विचारत असते. परंतु तो मात्र म्हणत असतो की हे बघ, पेपर आलेले आहेत आणि आता पेपर आलेले आहेत तर मी तिकडे जाणार आहे, त्यामुळं तुझ्या लक्षात आलं असेल की नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत तो बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की पेपर आलेत, मी चाललेलो आहे. तेव्हा तो जायला निघतो, कारण त्याने ज्या व्यक्तीला पेपर आणायला सांगितलेले असतात ती व्यक्ती तिथे पेपर घेऊन आलेली असते. आणि पेपर घेऊन आल्यानंतर इकडे रजनी मात्र त्याला बोलत असते आणि इकडे रोहिणीला आता नैना सांगत असते की मॉमींला काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि सगळं व्यवस्थित करेल राहुल. इकडे सगळेजण आता ब्रेकफास्टसाठी आलेले असतात, आबाही तिथं आलेले असतात, काजल तिथं उभी असते. आबांच्या डोक्यात मात्र येतं की काजलला आपण बोलायला पाहिजे आणि आबा काजलला बोलवतात. काजलला म्हणू लागतात की काजल अगं ये, तिथं का उभी आहेस. मग काजललाही नाश्त्यासाठी बोलवलं जातं. इकडे आता काजल म्हणत असते की हा काय एवढा शांत आहे, म्हणजे मला का कळत नाही आहे की ह्याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे आणि नक्की कशासाठी हा असं बोलतोय. हे सगळं चाललेलं असतं आणि हा एवढा शांत शांत का आहे, सगळ्या गोष्टी तर याच्या म्हणण्याप्रमाणे आहेत ना, मग काय प्रॉब्लेम आहे, असं काजलचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र सोहम शांतच असतो. रजनीला आबा विचारतात की काय केलेस ग नाश्त्याला. तेव्हा रजनी सांगत असते की बटाट्याचे पराठे केलेले आहेत, हे रजनीने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच आबांना ती म्हणत असते की हो, आणि आबा म्हणत असतात की चालेल. आणि मग खरंच छान उत्तम नाश्ता केलेला आहे असं आबांचंही म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं आबा बोलत असतात तेव्हा मात्र तिथे सगळेजण असतात. मग अद्वैत आणि कला अजून का आलेले नाही आहेत, म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम झाला आहे, कुठं आहेत ते, हे सगळं आबा बोलत असतात. आणि आबांना रजनी म्हणते की नाही माहिती अजून का आलेले नाहीत. आणि त्याचबरोबर आबा बोलत आहेत, आबांना सांगत आहे रजनी. त्यावेळेस आता इकडे सरोजच्या लक्षात येतं. सरोजला कळतं की नक्की काय झालेलं आहे आणि सरोज म्हणते की अजून का आलेले नाहीत ते दोघंजण. आणि सरोज विचार करायला लागते. सरोजच्या डोक्यात आता चक्र फिरू लागतात की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि हे दोघंजण का आलेले नाहीत. इकडे कला आणि अद्वैत रूममध्ये असतात. कलाने खूप मोठा पसारा मांडून ठेवलेला असतो, तिने रुखवत बनवायला घेतलेला असतो आणि रुखवत बनवताना तिने जे गोंधळ करत असते ते बघून मात्र इकडे अद्वैतला खूपच वैताग आलेला असतो. अद्वैत म्हणतो हे तुझं काम असतं, कारण तुला काम व्यवस्थित करताच येत नाही, तू फक्त गोंधळच घालत असते, असं तो कलाला बोलत असतो. कला म्हणत असते चांदेकर एक काम कर ना, ही जी बाहुली आहे ना, हिचं जे डोकं आहे ना हे तिथं चिकटतच नाही आहे, मला ते चिकटवू लागणार जरा, आणि चांदेकर प्लीज तेवढी मदत करणं, असं कला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो काय बोलतेस. तेव्हा कला म्हणत असते हो प्लीज करून दे ना मला एवढं, आणि कला खूपच रिक्वेस्ट करत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही जे बोलते त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि मग अद्वैत ऐकतो तिचं आणि तिच्याशी बोलायला सुरुवात करतो. त्याचनंतर कला त्याच्या हातामध्ये तो ग्लू देत असते, म्हणजे जो डिंक आहे तो देते आणि ती बाहुली देते आणि ती ते जोडायला सांगते. अद्वैत मात्र ते जोडायला तयार होतो. आणि त्यासोबतच अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता खरे जे काय बोलत आहे त्याबद्दल खरंच विचार केला पाहिजे. आणि अद्वैत म्हणत असतो हे जे तुझं काय चाललेलं असतो ना, हा पसारा मांडायचं, त्याच्यामुळंच हे सगळं होत असतं, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा अद्वैत मात्र कलावरती हसत असतो आणि तिला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहे, याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि अद्वैतला कला म्हणत असते की बस झालं चांदेकर, आता हे सगळं करून दे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत जो आहे तो
कलाला बोलत आहे आणि कलाला म्हणतो, मला एक कळत नाही आहे की हे सगळं तू का केलेलं आहे. म्हणजे हा जो रुखवत तू मांडून ठेवलेला आहेस ना, हे सगळं मुलीच्या घरचे करतात ना. तेव्हा कला म्हणते, कसं आहे माहिती आहे का, मुलीच्याकडचे मुलाच्याकडचे असं काही नसतं रे, हौस महत्त्वाची आहे. आणि हा जो रुखवत आहे तो मी सोहमसाठी केलेला आहे. रजनी मॅडमना खूप छान वाटेल ना, त्या खुश होतील ना, म्हणून केलेला आहे. तेव्हा अद्वैतला वाटतं की ठीक आहे, हिने जो विचार केला तोही चांगला आहे. घरातलं वातावरण चांगलं राहणार असेल तर काहीच हरकत नाही. हे सगळं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर आता अद्वैतने ग्लू घेतलेला असतो आणि ते दोघंजण मिळून ती बाहुली आहे ती चिकटवत असतात. आणि तेव्हा मात्र त्या दोघांची बोटं आता चिकटली जातात. बाहुली चिकटते, पण त्यानंतर त्यांच्या दोघांचीही बोटं चिकटलेलीच असतात. ते दोघंही ती बोटं वेगळी करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही बाजूला होत नसतात. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला अद्वैतला म्हणत असते की हे सगळं काय झालंय, आता काय करायचं, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांना दोघांनाही कळत नाही आहे की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. दोघंही बाथरूममध्ये जातात आणि नळाच्या खाली हात धरतात, पण तरीही नळाच्या खाली हात पकडलेला असला तरीही या गोष्टी मात्र तिथं होतच नाहीत. आणि तेव्हा इकडे कला आणि अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं. आणि आता सरोजा आहे ती स्वतः कला अद्वैतला रूममध्ये बोलवायला आलेली असते, कारण या दोघांचं नक्की काय चाललंय हा प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच ती आलेली असते आणि पाहते तर काय, ते दोघं एकत्र बाथरूममध्ये असतात. तेव्हा मात्र आता सरोजला आणखी राग येतो आणि सरोज म्हणू लागते की म्हणजे यांचं काय चाललंय नक्की, हे दोघं असं का वागत असतात, तुम्ही काय करता एकत्र. तेव्हा तिला कळतं. मग त्या दोघांना घेऊन किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर मग पुन्हा तिचा गोंधळ सुरू होतो. आणि तो म्हणजे तिने गरम पाणी करून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की यात हात बुडवून ठेवा. आता त्या गरम पाण्यामध्ये कला आणि अद्वैतने हात बुडवलेला असतो आणि त्यांची बोटं जी आहेत ती सेपरेट होतात. आता बोटं सेपरेट होत आहेत, परंतु एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही आता सरोज जी आहे ती कलाला म्हणत आहे, कसं आहे, तू डिंक लाव नाही तर आणखी काय लावायचं ते लाव, तुमच्या दोघांचे हात मी एकमेकांच्या हातात कधीच येऊ देणार नाही, त्यांना मी नेहमी वेगळंच करणार आहे. तेव्हा कला म्हणत असते, कसं आहे, हा डिंक होता म्हणून तुम्ही वेगळं केलेलं आहे, पण नात्याचा डिंक कसा वेगळा करणार तुम्ही, असं म्हणत कलाने आता सरोजलाच उलटा प्रश्न केलेला असतो. आणि सरोज मात्र पाहतच राहते. कलाने सरोजची चांगलीच जिरवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.